चला तर मग निघूया आपण, उशीर खूप झालेला आहे आपल्याला. हो, 3 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलोय अंतापूरमध्ये. आणि असं काही अंतापूर गाव. आता आपल्याला इथून अगोदर तर आपण आलेलो आहे आजा गुरु महाराज वस्तात पीर बाबा अंतापूर येथे. आणि हा आपला मृगांक नवीन फॅमिली मेंबर. आजा गुरूंचं दर्शन घेतल्यावर इथं बाजूला जालिंदर महाराजांची आहे स्थान. इथे जायचं आहे. तर ट्रॅक आहे असा आणि मग नंतर तो अवघड आहे, तो डोंगर होत. सो असा काही मंदिर परिसर शंकर महाराजांच्या जन्म ठिकाणाचा. नमस्कार, मी वैभव दिवान. वेलकम टू माय चॅनल. सो आज 26 जानेवारी 2024 भारतीय प्रजासत्ताक दिन. त्यामुळे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर मित्रांनो, 2 महिन्याच्या ब्रेकनंतर मी आज परत हा ब्लॉग बनवत आहे. कामाच्या गडबडीत तसा काही वेळ नाही मिळाला मला, कारण माझ्या वेडिंग असाइनमेंट भरपूर होत्या. सो मी एक वेडिंग फोटोग्राफर असल्यामुळे मला वेळ नव्हता मिळत. तरी आज वेळेत वेळ काढून मी हा ब्लॉग बनवत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सद्गुरू शंकर महाराजांचं जे जन्मगाव आहे अंतापूर, तिथे जाणार आहोत. आणि तिथूनच पुढं ताराबादला सुद्धा जाणार आहोत. तिथे आपण भेट देणार आहोत दावल मलिक बाबांच्या दर्ग्याला. सो आपली 1 डे ट्रिप आहे. आता वाजले आहे 9 वाजले आहे. आपण आता 9ला निघू आणि अगोदर आपल्याला पिंपळगाव टोल नाक्यावर थोडं काम आहे, ते काम करून आपण पुढे जाऊ आणि बघूया मग कशी ट्रिप होती आपली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग पूर्ण नक्की बघा, कारण या ब्लॉगमध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ट्रेकिंग पण आहे. आपल्याला ट्रॅक करून वरती जवळपास 3 ते 4 किलोमीटर वरती डोंगर चढून जायचं आहे. तर सो प्लीज तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, आवडेल तुम्हाला. हो, चला तर मग निघूया आपण, उशीर खूप झालेला आहे आपल्याला. तर चलो निघूया. गणपती बाप्पा मोरया. हो, 3 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलोय अंतापूरमध्ये. आणि धूम धूम शाह दावल मलिक बाबा. आणि असं काही अंतापूर गाव. आता आपल्याला इथून अगोदर जोडी पावडी आपली नवीन घेऊया. आपण इथून आपल्या जोडी पावडीचा कपडा घेऊ आणि पुढे जाऊया. आता जोडी पावडीचा कपडा बदलून आपण सर्वप्रथम आजा गुरु म्हणून आहे तिथे दर्शनाला जाणार आहोत. तो इथून असा आपण कपडा घेऊया. मयूर घेतोय. आपला कपडा चेंज करून झाला आहे आणि आता आपण जाऊया आजा गुरु आहे तिथे दर्शनाला. दोम दोम शाह. तर आपण आलेलो आहे आजा गुरु महाराज वस्तात पीर बाबा अंतापूर येथे. दावल मलिक यात्रा करताना सर्वात अगोदर इथे यावे लागतं आणि मग ट्रेकिंगला सुरुवात करतात. सो आता आपण दर्शन घेऊया.
आणि हा आपला मृगांक नवीन फॅमिली मेंबर. अयो कुठे आला कुठे आला कुठे आला. गुरूंचं दर्शन घेतल्यावर इथं बाजूला जालिंदर महाराजांची आहे स्थान. आपण तिथलंही दर्शन घेऊया. दोम दोम शाह. राजा महाराजांचं दर्शन घेतल्यावर आपल्याला अजून एक ठिकाणी ते दर्शन घेऊन मग आपण पुढे ट्रॅकला सुरुवात करूया. सो असं काही ठिकाणी आपण इथे दर्शन करूया आणि पुढे जाऊया. शुक्रवार असल्यामुळे आज गर्दी भरपूर आहे.
ह्या इथे आपल्याला जायचं आहे मित्रांनो, बघू शकता हा पूर्ण डोंगर, हा बाजूचा जो लेफ्टचा डोंगर आहे तो चढून मग त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे आणि इथून आपल्या ट्रॅकची सुरुवात आहे. तर आता आपण सुरुवात करूयाच थोड्या वेळात. मृगांक मस्त एन्जॉय करतोय जोडीमध्ये आणि इकडे आमची फॅमिली जेवायला बसली. मस्त भारतीय बैठक. मृगांक 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 खेळतोय चमचा वाटी. चला तर आपल्या ट्रॅकला सुरुवात झाली. समोर दिसतोय तो डोंगर, तो आपल्याला पूर्ण चढून वरती जे मंदिर आहे तिथे जायचं आहे. चला, कोण कोण ट्रॅक करणार आहे हे ट्रॅकर्स आपले एवढेच आहे का? आपण नाना नाही आहेत का? धूम धूम शाह राहुल मलिक बाबा. जय शंकर. धूम धूम राहुल मलिक बाबा. आपल्या पायऱ्या सुरुवात झाल्या तिथून. आता पूर्वी पायऱ्या नव्हत्या, आता बऱ्यापैकी बनवले आहेत. बघा आजूबाजूला अशी डोंगराची रांग. आपण बाबर आपण किती माझं यात्रेतील आपला पहिला टप्पा आला. इथे नैवेद्य ठेवून आपण पुढे जाऊया. आदिवासी समाज बघा कसं त्यांची झोपडी बांधताना. चला आता आपण आपला दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करूया. समोर दिसतोय तो आपला दुसरा टप्पा आहे. चला तर सुरुवात करूया. त्या तिथे जायचं आहे आपल्याला. यात्रेतील आपला दुसरा टप्पा आलाय. अजून आपल्याला इथे जायचंय.
बडी देवीचं दर्शन घेऊन महासाहेबचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या ट्रॅकला सुरुवात करू. आता सरळ ट्रॅक आहे असा आणि मग नंतर तो अवघड आहे, तो डोंगर वगैरे. आपला यात्रेचा सगळ्यात अवघड मार्ग लागला आपल्याला. तर इथून डोंगर चढायचा आपल्याला पुन्हा. सो आता थांबायला होणार आहे खूप. लेडीज बघ, आपल्या पुढे लेडीज आहे. सगळ्यात अवघड टप्पा अर्धा पार करून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. तरी अजून मंदिर समोर. अजून 20 मिनिटं लागेल. तर फायनली आपण आलो आहे दर्ग्यापाशी आणि आता ह्या शेवटच्या 51 पायऱ्या आहे. सो चलो चढूयात आहे. सो आता आपण या मार्गे उतरणार आहे. या मार्गे आपल्याला उतरायचं आहे आणि जेवढं चढायला कठीण होतं त्याच्यापेक्षा डबल उतरायला आपल्याला कठीण होणार आहे. चढण्यासाठी आपल्याला या डोंगरावर 1.25 तास लागला होता. उतरायला आता आपल्याला लगभग अर्धा ते पाऊण तास मला वाटतं लागेल. श्लोक जा. काकू आमच्या बसून बसून उतरतोय. श्लोक घसरगुंडी खेळतोय. आमच्या काकू अजून येत आहे. काकूला मानलं पाहिजे खरंच. 62 एज आहे तरी पण व्यवस्थित एकदम म्हणजे न थकता न थांबता ट्रॅक पूर्ण केला आणि येत आहे. बाबू आणि शीतल तू पण आपटली का? खाली नाही आपटली, फक्त खाली आहे बघा पाणी. मग ते पहिलंच तर अशा प्रकारे आपली यात्रा पूर्ण झाली आणि इथेच मी माझा ब्लॉग संपवतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. दोम दोम शाह दावल मलिक बाबा.
तर ब्लॉग एंड करण्याआधी आपलं एक राहिलं मेन क्षेत्र राहिलं आपलं सद्गुरू शंकर महाराजांचं प्रकट चे क्षेत्र आहे, प्रकट स्थान अंतापूर. आपण तिथे आलो आहे आणि तुम्ही आता बघू शकता सद्गुरू शंकर महाराजांचं हेच ते प्रकट स्थान श्री क्षेत्र अंतापूर. आणि असं काही मंदिर परिसर. आणि हा मंदिराचा गाभारा. मुगान कुठे आला? आणि मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही बाजूला आलो. इथे महाराज जिथे सेवा करायचे लहानपणी तो पिंड आणि सो मित्रांनो, अंतापूर ताराबादचा हा ब्लॉग मी इथेच संपत आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.